कधी कधी ना भाजीला काय करावं काही सुचत नाही. आणि अशा वेळी ना आपण जेव्हा कोथिंबीर वगैरे स्वस्त असते ना, आपण कोथिंबीर घेतो 10 रुपयाला एक गड्डी भेटते. मग आपण कोथिंबीर घेऊन त्याच्या वड्या बिड्या करून ठेवल्या ना, त्या 1-2 दिवस त्या वड्या चालून जातात. म्हणजे त्यातला एक शिजवून बिजवून आहे ना, वाफवून एखादा पीस ठेवला ना फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी काहीही भाजी केली त्याबरोबर तोंडी लावायला तो होऊन जातो. मग मी काल वड्या केल्या होत्या. मग आज त्याच्याबरोबर ती एक पीस ठेवला होता ना, त्याच्या वड्या तळून घेतल्या, चपाती केली. भाजीला काही नव्हतं म्हणून म्हटलं खीर करावी. मग शेवयांची खीर केली आपले. थोडे 1-2 काजू बदाम असे टाकून, मनुके वगैरे टाकून. आणि पुऱ्या करणार होते. खिरीबरोबर पुऱ्या छान लागतात, पण नको म्हटलं जाऊ दे. त्यासोबत चपातीच केली आपली आणि ही शेवयांची खीर केली. आणि काल ना मी लाल पानाची भाजी नसते का, ती लाल पानाची भाजी केली होती. आणि त्याचे देठ आहे ना, ते मी काढून ठेवले होते. त्याची भाजी खूप छान होते. ते देठ रात्रभर मी भिजवून ठेवले आणि सकाळी ना कुकरला लावलं आहे ते. आणि कुकरला लावून ते शिजले ना, मग त्यामध्ये फक्त मिरची पावडर, मीठ टाकलं आणि ती भाजी केली. 5 मिनटंच फक्त ठेवलं, ती भाजी केली. ती भाजी पण ना इतकी टेस्टी होती ना, फक्त मिरची पावडर आणि मीठ टाकायचं. कसा वाटला आजचा मेनू? या जेवायला.